नवीन वर्षातले संकल्प 80% लोक पाळतच नाहीत. 17 जानेवारी हा दिवस क्विटर्स डे म्हणजे जे नवीन संकल्प केलेले ते सोडून देण्याचा दिवस म्हणून जाहीर केला गेलाय. आपण 100% कदाचित त्या 80% मध्ये येत असू ज्यांचे संकल्प पाळलेच जात नाहीत. काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. तुम्हाला नववर्षाच्या संकल्पांवरती विश्वास असेल किंवा नसेल, तुमचे संकल्प पाळले जात असतील किंवा नसतील, किंवा तुम्ही माझ्यासारखे असाल जे परमनंट स्थायी बदलांवरती विश्वास ठेवतात. 24 मधून काहीतरी कमाल घेऊन जायचंय आणि 2025 मध्ये अशक्य कमाल आपण नवीन जोमानं प्रवेश करायचा आहे. तो कशा पद्धतीने करता येईल, किती उत्साहात करता येईल, काय काय बदल करायचे आहेत, त्यासाठीच्या प्रॅक्टिकल टिप्स आणि गप्पा मारायचा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नंबर 1, गोष्टी लिहायला हव्यात. लोक संकल्प लिहितात, उद्दिष्ट लिहितात, नवीन वर्षाचं विजन लिहितात, काय वाटतंय, कसं वाटतंय, का जगायचंय, जगण्याचा पर्पज काय, मिशन स्टेटमेंट्स, या सगळ्या गोष्टी का लिहिल्या जातात मुळात? कारण की लिहिल्या ना गोष्टी की त्या मोजण्याजोग्या होत. काय काय चांगलं घडलं दिवसभरात, कोणती कोणती कामं आहेत आठवड्याभरात, काय काय अचीव केलं महिन्याभरात, कोणते गोल्स होते आणि कोणते अचीव झाले मागच्या वर्षामध्ये, हे सगळं लिहिल्यानंतरच मोजता येतं. आणि मोजता आलं की परिणामही मोजता येतो. आणि परिणाम जेव्हा कळायला लागतो, रिझल्ट जेव्हा मोजता यायला लागतो की आपली एक्झॅक्टली अधोगती झाली का प्रगती झाली, त्याच्यानुसारच पुढच्या वर्षाची स्ट्रॅटेजी. मला नेहमी असा लोक प्रश्न विचारतात की लिहिणं का आवश्यक आहे. कन्सिस्टंटली नाही लिहिलं तरी चालेल, लिहिणं महत्वाचं आहे. आता खूप लोकांना काय लिहावं हे कळत नाही. आपलं ग्रॅटिट्यूड जर्नल पण आहे, त्याची लिंक पण मी देते. त्याच्यामध्ये तर मी एक रिकामा डाव्या बाजूला पान दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही काहीही लिहू शकता. ह्याच्यावरचा एक मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे. आणि त्याच्यामुळेच ते जर्नल इतकं सुप्रसिद्ध झालं आणि इतक्या त्याच्या प्रिंटआउट्स आम्ही काढतो. आणि त्या तुम्हाला कोणाला हवं असेल तर त्याची लिंक आहेच. त्याच जर्नलमध्ये लिहायला पाहिजे असंही नाही. कुठे लिहा, साध्या वही पेन लिहा. लिहायला सुद्धा नाही मिळालं, मनामध्ये लिहा. मनामध्ये कसं लिहायचं, चिंतनाला बसायचं. आता दुसरा मुद्दा मला याच्यामध्ये सांगायचा आहे. लोकांना प्रश्न पडतो अजून काय लिहायचं, लिहायचं म्हणजे नक्की काय लिहायचं. मी असं सांगेल, स्ट्रेस ट्रिगर्स लिहा. स्ट्रेस ट्रिगर्स म्हणजे काय, तर बऱ्याचदा ना आपण दिवसभरामध्ये ना प्रोफेशनल लाईफ, सोशल लाईफ, पर्सनल लाईफ, तर आपल्याला नक्की कशानं ताण येतोय, कशामुळे चिडचिड होतीये, आपण उगाच इमोशनल का होतोय, आपण छोट्या छोट्या गोष्टींनी हलून का जातोय, आपल्याला रडू का येतंय सारखं सारखं, आपल्याला टेन्शन का येतंय, आपल्याला अँक्शस का व्हायला होतंय, आपल्याला काहीच सुधारत नाहीये आणि आता मी आता एका जागी बसते आणि मला आता सगळं सोडून द्यावं असं वाटतंय वगैरे, इथपर्यंत सुद्धा भावना नक्की काय येतात, त्याची मूळ स्थानं, त्याची कारणं शोधणं, म्हणजे त्याचे ट्रिगर पॉइंट शोधणं की कोणतं एक्झॅक्टली कारण आहे की ज्याच्यामुळे माझं डोकं फिरतंय बुवा. हे आपण बघत नाही. आपण ही खूप छान गोष्ट आहे की आपण सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टींकडे लक्ष देतो, पण कधी कधी जेव्हा परिस्थिती खूप चिघळलेली असते तेव्हा त्याच्या कारणापाशी जायला पाहिजे. उदाहरणार्थ सांगते तुम्हाला, इतकं फालतू कारण आहे पण ते कळल्यापासून मला ते मॅनेज करणं खूप सोपं गेलं. मला कळायचंच नाही की उठल्यानंतर माझी सकाळच्या वेळात आपण इतकं पॉझिटिव्ह असतो, इतकं छान असतो, इतकी छान सुरुवात झाल्यानंतर एक थोड्या वेळानं मला चिडचिड का होते कळायचं नाही. आणि मग माझ्या लक्षात आलं की प्रचंड पसारा पडत होता घरामध्ये. तर बाळाचा पसारा ठीक आहे, अथांग आणि त्याची खेळणी, त्याचा तो प्ले एरिया, त्याच्यामुळे घरामध्ये पसारा होत असेल, त्याला मी पसारा म्हणतच नाही. बेडरूममध्ये, कामाच्या ठिकाणी, मेकअपच्या वॅनिटीच्या जवळ, स्टुडिओमध्ये, बघू तिथे जिथे वर्क प्लेस आहे, गोष्टी वेळेत सापडत नाहीयेत. कपाट उघडल्यानंतर पटापट आवरता येत नाहीये, पटापट आवरून शूटिंगला बसता येत नाहीये, दिवसाची सुरुवात पटकन होत नाहीये. प्रचंड व्हिज्युअल क्लटर असल्यामुळे शांत स्वच्छ ठिकाणी जे मला बसायचंय ते बसणंच होत नाहीये. या सगळ्या मुद्द्यातला व्हिज्युअल क्लटर हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. तो माझा स्ट्रेस ट्रिगर होता. हो बाई, काय होतंय, ओके, याच्यावरती काय उपाय आहे, बरं, दररोज आपल्याला स्वच्छ करण्यासाठी 10 मिनिटं आपण काढू शकतो. तर ती आवरल्यानंतर आपल्याला छान वाटतंय का बघूया. तुम्हाला विश्वास नाही बसणार, मी दररोज 10 मिनिटं माझ्या आयुष्यातली तिथे आवरण्यासाठी, झाडून फरशी काय सगळ्यासाठी तुम्ही जरी हाऊस हेल्प नेमली तरी सुद्धा काही गोष्टी या स्वतःलाच करायच्या असतात. आणि त्या केल्यामुळे प्रचंड समाधान मिळतं. मला शांत वाटायला लागलं, मला स्वच्छ वाटायला लागलं. आसपासचा परिसर स्वच्छ आणि रिकामा आणि निवांत झाल्यामुळे माझ्या मनात येणारे विचार सुद्धा रिकामे आणि शांत व्हायला लागले. आपसुक टेबलावरती बसून लिहावंसं वाटायला लागलं, आपसुक काम पटापट व्हायला लागलं. आणि माझ्या लक्षात आलं की अच्छा, माझ्या आसपासचा पसारा हा माझा स्ट्रेसचा ट्रिगर होता. आणि मला असं वाटतं की नवीन वर्षातले संकल्प लिहिण्याच्या पण आधी आपण आपले स्ट्रेस ट्रिगर्स लिहूयात. ती कारणं लिहिली तर मुळात कळेल की काय बदलायचंय. जे बदलायचंय त्या बदलासहित नवीन वर्षात प्रवेश करूया. नंबर 2, आपलं आयडियल सेल्फ लिहिण्याचा प्रयत्न करा. प्रयत्न करा हा शब्द वापरलाय कारण की ते लिहिणं अवघड आहे याची मला संपूर्ण कल्पना आहे.
बऱ्याचदा ना आपण सकाळी सकाळी उठतो, सोशल मीडिया बघतो, आपल्या आसपासची माणसं पाहत असतो. आपल्या कानावरती सुद्धा याची प्रगती, त्याची प्रगती, त्यानं हे केलं, तिनं ते अचीव्ह केलं, तिची बॉडी हे झाली, त्याला ही मिळाली, त्याचं लग्न झालं. सगळ्या प्रगती आणि सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी इतरांच्या आपल्या कानावरती येत असतात आणि आपल्या नकळत तुलनेचा कंपॅरिझन मोड ऑन होतो आणि आपल्याला नकळत आपल्याला कळत नाही की कधी आपल्याला ते पण पाहिजे, हे पण पाहिजे, हे पण पाहिजे, ते पण पाहिजे असं म्हणत म्हणत माझ्याकडचं जे आहे त्याच्याविषयी मी कृतज्ञ आहे. त्याच्याविषयी मला अजिबात समाधान नाहीये आणि त्या असमाधानाच्या अधिष्ठानावरती जे जे आता दुसऱ्यांच्याकडे आहे ते मला सगळं पाहिजे आणि मग आपल्या सक्सेसची, सुखाची, सगळी आनंदाची संकल्पना म्हणजे डेफिनेशन, व्याख्या कधी दुसऱ्यांची बनली हे आपल्याला कळत पण नाही. आपण याच्यात कधीच खुश नाही होऊ शकत. म्हणजे मला जेव्हा मी अभिनय करत होते त्या काळात मला असं वाटायचं की जर आपल्याला अभिनय प्रचंड आवडतो, आपण जर अभिनेत्री आहोत तर आपण हे 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 करायलाच पाहिजे. हे प्रोजेक्ट करायला पाहिजेत, असं नाटक करायला पाहिजे, सिरियलमध्ये तर काम करायलाच पाहिजे, चित्रपट हे हे असे कमर्शियल सुद्धा हे केलेच पाहिजेत. आणि आपण बसून स्वतःशी बोलतच नाही की आपला आयडियल सेल्फ काय आहे. हे माझ्या बाबतीत सुद्धा मला जाणवलं. दुर्दैवानं मला असं पण जाणवलं याचं चिंतन करायला, इंट्रोस्पेक्ट करायला पण आपण बसत नाही. आपल्याला सवयच नाही, कारण आपण उठलो की मोबाईल पकडतो. कदाचित वर्षभरात जमलं नसेल तर आता जमायलाच पाहिजे असं मला वाटतं. त्याशिवाय आपल्या नवीन व्याख्या आपल्याला सापडणार नाहीत. नवीन वर्षातले आपण स्वतःला कसे बघतोय नक्की? माझा आयडियल डे काय असेल? माझा म्हणजे हा दिवस म्हणजे कमाल दिवस असं जर तुम्हाला वाटत असेल तर माझा दिवस कसा असेल? माझी सकाळ कशी असेल? माझी संध्याकाळ कशी असेल? मला कोणत्या लोकांमध्ये राहायला आवडेल? कशा पद्धतीचं काम मला करायला आवडेल? कोणत्या कामासाठी प्रचंड कष्ट पडले, मला प्रचंड त्रास झाला, थोडी यातना झाली, तडजोड करावी लागली तरी चालेल, पण तशा कामासाठीचं हसल मला नक्की करायला आवडेल. कोणते मित्रमैत्रिणी, कोणते नातेवाईक, कोणते फॅमिली मेंबर्स, कोणती नाती नव्यानं जोडायची तुम्हाला, जी तुम्ही कदाचित मागच्या वर्षात खूप एन्जॉय केली, जे चांगलं झालंय, जे वर्क झालंय, ज्यानं तुम्हाला खूप आनंद वाटलाय, ते डबल करायचे आता पुढच्या वर्षात. आणि ज्यानं ज्यानं कुठेतरी आपल्याला इनसिक्युअर केलंय, आपल्याला वाईट अर्थानं तुलनेनं छोटं फील करून दिलंय कुणीतरी, या सगळ्या गोष्टी मागे टाकून द्यायच्यात. असं जरी ठरवलं तरी मुळात हा आयडियल सेल्फ कशी असावी उर्मिला 2025 मध्ये, काय काय असेल तिच्याकडे, तिचं सोमवार ते रविवार कसा असेल. एक ना खूप कमाल पॉडकास्ट झाला मध्यंतरी आणि एका इंटरव्ह्यूमध्ये एक खूप मोठी एंटरप्रेन्योर होती, बिझनेस वुमन होती, रिअल इस्टेट आणि इंडियन रिअल इस्टेट बद्दल. आणि तिनं बोलता बोलता खूप छान, एक खूप साधी गोष्ट आहे पण मला ती खूप भावली. ती म्हणाली की जनरली आपण उगाच असं म्हणत राहतो फक्त की मला हे करायचंय, ते करायचंय, त्यानं मला प्रचंड आनंद वाटतो. सो मी असं सगळीकडे जाऊन सांगायचं की आय लव्ह टू स्पेंड टाइम विथ माय किड आणि मला आई म्हणून खूप समृद्ध व्हायला आवडतं, असं मी नुसती म्हणायचे. पण मी एव्हरीडे मध्ये खूप नाराज असायचे आणि मग मी विचार केला की हे का होतंय. तर असं लक्षात आलं की दिवसभराच्या वेळामध्ये जर वेळेचं गणित केलं तर त्या गणितामध्ये जवळजवळ फक्त जर 100% वेळेचं गणित असेल तर 12% वेळ मी फक्त माझ्या ऍक्च्युअली मुलासाठी देत आहे. म्हणजे एका बाजूला म्हणायचं की मला प्रचंड आनंद मिळतो, पण दिवसभरामध्ये माझी ती प्रायोरिटी सुद्धा नाही, तर मग कुठेतरी तो मॉम गिल्ट यायला लागतो. सेम आपल्या बाबतीमध्ये होऊ शकतं. कुठेतरी आपण सतत आपल्या बॉडीबद्दल नाराज असतो. आपल्याला आपलं वजन आवडत नसतं किंवा आपली स्किन आवडत नसते, आपल्या डोक्यावरचे केस आवडत नसतील, आपण फ्लेक्झिबल नाही आहोत असं वाटत असेल. तुम्ही समजा स्वतःच्या हेल्थ बद्दल नाराज आहात असं आपण गृहीत धरू. तसे असाल तर दिवसभरामध्ये डेडिकेटेड ही गोष्ट इम्प्रूव्ह करण्यासाठी वेळ दिला जातोय का? तर नाही. कृतीमध्ये काहीच येत नाहीये, फक्त नाराजे नाराजे मूड ऑफ होतोय आणि आपल्याला चिडचिड होत राहतेय असं आपल्या लक्षात येतं. ते सुधारण्यासाठीचं ऍक्च्युअली कृतीमध्ये बदल करण्यासाठी आपण काहीच प्लॅन केलेला नाहीये. येणाऱ्या वर्षामध्ये ज्या ज्या गोष्टींमध्ये आपल्याला आता बदल करायचे आहेत, जसं बदल करणाऱ्या, ताण देणाऱ्या, न आवडणारे स्ट्रेस ट्रिगर्स आपण लिहून काढलेत. आता जे बदल करायचे त्या बदलांनंतर आयडियल सेल्फ काय असेल, आपण स्वतःला कुठे पाहतो, माझा दिवस कसा असेल, माझे वार कसे असतील, माझ्या आयुष्यामधल्या महत्वाचे कुठल्या गोष्टी ज्या मी डेली करेनच असं तुम्हाला वाटते, त्या आता एका चौकटीमध्ये आपण लिहून घेऊयात. नंबर 3, पॉवर ऑफ कीस्टोन हॅबिट. द पॉवर ऑफ हॅबिट नावाचं एक पुस्तक आहे. चार्ल्स डुहिग नावाचा एक रायटर आहे आणि त्याचं खूप सुंदर पुस्तक आहे. त्याच्यामध्ये त्यानं कीस्टोन हॅबिट नावाचा प्रकार लिहिलेला आहे. तर हा प्रकार काय आहे, तर कीस्टोन हॅबिट, हॅबिट म्हणजे सवय, कीस्टोन याचा अर्थच असा की अशी महत्वपूर्ण, महत्वाची, ज्याच्यामध्ये प्रचंड ताकद लपलेली आहे बदलाची, अशी एक ती सवय जी आपल्या आयुष्यामध्ये चेन इफेक्ट तयार करणार आहे. आता चेन इफेक्ट म्हणजे काय? डॉमिनो इफेक्ट सारखं, की तुम्हाला माहितीये कधी डॉमिनोमध्ये तुम्ही अशा छोट्या छोट्या त्या ब्लॉक्स ठेवलेले असतात किंवा विटा अशा त्या छोट्या छोट्या ठेवलेल्या असतात आणि त्याच्यातला एक चौकोन किंवा एक आयत पडला
की सगळे आयत पडायला सुरुवात होतात. तो एक पडल्यामुळे. पण तो एक जर नाही पडला तर कुठचेच ते इतर ब्लॉक्स कधीच पडत नाहीत. अगदी त्याच पद्धतीनं कीस्टोन हॅबिट आपल्या आयुष्यातली अशी असते, की ती एक हॅबिट, ती एक सवय, तो एक बदल आपण आपल्या आयुष्यात केला, सगळं बदलायला सुरुवात होते. बऱ्याचदा आपल्या आयुष्यामध्ये आपण वेगवेगळ्या ही सवय लावेन, ती सवय लावेन, हा संकल्प करेन, तो संकल्प करेन, नवीन वर्षामध्ये हे बदल करेन, असे खूप सारे बदल, आदर्शवादी बदल आपण एकाच वेळी करण्याचा प्रयत्न करतो. काहीच तग धरलं जात नाही आणि मग आपण नाराज होऊन पुन्हा एकदा आपल्या जुन्या वळणाकडे जातो. माणूस सवयीचा गुलाम असतो. आपला जो वर्षानुवर्ष अंतर्मनाचा जो पॅटर्न झालेला असतो, तोच आपसुक ऑटो मोडवरती, ऑटो पायलटवरती गेल्यामुळे पुन्हा तसंच आपण सगळं करायला लागतो आणि आपल्याला लक्षात येतं की काही फरक नाही पडत आहे, माझ्या आयुष्यामध्ये काही बदल नाही होते आणि मग आपण पुन्हा एकदा इतर माणसांना, परिस्थितीला, आई-वडिलांना, फॅमिलीला, इतरांना दोष देण्यासाठी रिकामे होतो. आणि नवीन वर्षामध्ये मी तुम्हाला हेच सांगेन, 2024 मध्ये खूप गोष्टी मी शिकले. एकच कीस्टोन हॅबिट जर पकडली, तर ती जनरली सर्वसामान्यपणे मजॉरिटी ऑफ पीपलमध्ये सगळीकडे साधारण हेल्थची असते. त्याचं कारण असं काही ठिकाणी कदाचित ती काही प्रसंगांमध्ये नात्याची असू शकते किंवा तुम्ही खूप मोठाले निर्णय घेणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ तुमच्या करिअरमधला स्विच असेल, तुमचं प्रोफेशन बदलणं, तुमचा जॉब बदलणं, तुमचं गाव, शहर जिथे तुम्ही राहताय, कदाचित तो खूप मोठा निर्णय बदलणं खूप गरजेचं असेल. पण मॅक्सिमम वेळा माझ्या लक्षात येतं, की जर स्वतःतले काही बदल असतील, तर एक कीस्टोन हॅबिट जर बघितली, तर हेल्थची मी ठरवून 2024 मध्ये खूप छान विश्रांती घ्यायला लागले. माझं शरीर भरून काढायला लागले. मी वेळेत जाऊन ब्लड टेस्ट केली. त्याच्यामुळे मला हळू-हळू लक्षात आलं, की आपल्याला काय झालं एक्झॅक्टली. मी त्या गोळ्या निगुतीनं घेतल्या. मी खूप चांगलं घरचं आणि खूप चांगलं डाएट खायला सुरुवात केली. मी रेग्युलरली व्यायामाला सुरुवात केली. जेवढा शक्य आहे आठवड्याला तेवढा व्यायाम करायला सुरुवात केली. तुम्हाला विश्वास नाही बसणार, आपोआप माझं मनस्थिती, माझा मूड, माझ्या काम करण्याची पद्धती, मला उगाचच आपल्याला स्ट्रेस आलाय, उगाचच आपण बर्नआउट झाला असं वाटत होतं. खरी कारणं शारीरिकदृष्ट्या मला तुम्ही जर माझा व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची मी लिंक देते. खूप साऱ्या गोष्टी घडत होत्या, चिकनगुनिया वगैरे, वगैरे. तर माझ्या हेल्थकडे आपण स्वतःला प्रायोरिटीज देत नाही आहोत आणि आपल्या हेल्थकडे आपण लक्षच देत नाही आहोत असं मला जाणवलं. कारण बऱ्याचदा उगाचच आपल्याला आपण आपल्या आयडियल वेटला असू, आपलं वजन-बिजन आटोक्यात आपण बरे दिसतोय, तर आपण उगाचच आतून हेल्दी आहोत, फिट आहोत असं वाटायला लागतं. या गैरसमजात मी सुद्धा होते आणि त्याच्यामुळे दुर्लक्ष होत गेलं आणि मग माझ्या लक्षात आल्यानंतर मी त्याच्याकडे लक्ष दिलं आणि खूप छान चांगल्या तब्येतीकडे वाटचाल केली. अशीच कुठचीतरी कीस्टोन हॅबिट तुम्हाला मिळू शकते. उदाहरणार्थ अजून एक कीस्टोन हॅबिट मला आठवते, ती म्हणजे जे आपण पहिल्या पॉइंटमध्ये बोललो, की जर्नलिंग असू शकते. मी एक छोटंसं हॅबिट ट्रॅकर नावाची सवयी लिहून ठेवलेल्या आणि त्या सवयी झाल्या, की तिथे बुवा एक टिक करायची, की ते झालं बुवा दिवसभरातलं. उदाहरणार्थ औषधं घेतली का? काय अथंगाचं 2दा ब्रश करणे, स्वतःच्या स्किन केअरच्या विषयीचं काही-काही असेल, व्यायामाचं, खाण्याच्या संदर्भातलं असेल, वगैरे, वगैरे. जे काही छान आता मला पाळायचंय, त्या गोष्टी आणि त्या झाल्या की टिक करायच्या. तुम्हाला माहितीये हे अतिशय एनर्जीनं, उत्साहात, प्रेरणेनं पहिल्या महिन्यामध्ये पाळलं गेलं. त्यानंतर मात्र पुन्हा-पुन्हा त्या हॅबिट ट्रॅकरवरती टिक करायची हॅबिटही राहिली नाही. आणि ते टिक सुद्धा केलं जात नव्हतं. तो चार्ट असा रिकामा पडलेला. पण माहितीये काही महिने गेल्यानंतर मी त्या हॅबिट ट्रॅकरकडे बघितलं आणि माझ्या लक्षात आलं, तिथे टिक करण्याची आता गरजच नाही उरलेली. कारण त्या सगळ्या गोष्टी ह्या माझ्या जगण्याचा, रोजच्या दिवसाचा भाग झालेल्या सुद्धा आहेत. याचा अर्थ असा होतो, कुठेतरी आपण जेव्हा लिहितो, तेव्हा आपल्या कॉन्शियस माइंडमधून ते सबकॉन्शियस माइंडमध्ये जातं, कारण ते रिपीट होतं. द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड हे अतिशय सुंदर डॉक्टर मर्फींचं पुस्तक आहे. ते मी सजेस्ट करेन, तुम्ही नक्की वाचा. नसेल तर वामनराव पैंचं सुद्धा अमृत मंथन नावाचं पुस्तक आहे. कमाल, कमाल पुस्तक आहे. ते पण तुम्ही वाचा. तिथे त्याच्यामध्ये सुद्धा मनाचं शास्त्र, विचारांचं सामर्थ्य कमाल आहे. तर तुमच्या लक्षात येईल की एखादी गोष्ट अंतर्मनामध्ये गेल्यानंतर आकाश पाताळ एक करून, कारण अंतर्मनाला आतून ईश्वरी शक्तीचं पूर्ण सहकार्य लाभलेलं असतं आणि ती खरी होते. इथे मी त्याच्याविषयी जास्त बोलणार नाही. जीवनविद्या मिशनचा खूप कमाल YouTubeचा चॅनल आहे, तो मी सजेस्ट करेन. वेगवेगळे व्हिडिओज आहेत, खूप सायंटिफिक, खूप प्रॅक्टिकल, आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आचरणात आणता येतील अशा सगळ्या छान छान गोष्टी आहेत. त्यासाठी त्याचा नक्की 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 ते व्हिडिओज बघा. नंबर 4, कृतज्ञतेची साधना. आठवून आठवून दररोज तुम्ही शिशू करत असाल, तुम्ही गाडी चालवताना नको, बसलेला असाल, कम्युटमध्ये प्रवासात असाल, तुम्ही तुमच्या रोजच्या वळणातली कुठची तरी कामं करत असाल, तरी सुद्धा चालेल. शांतपणे बसलात आणि छान लिहिलत सोन्याहून पिवळं. बसा आणि कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्याच्याविषयी तुम्ही कृतज्ञ आहात. तुम्ही तुम्ही फक्त हे करून बघा. प्रल्हाद वामनराव पै जे यूथ मेंटॉर आहेत, त्यांनी मला हे सांगितलं की काही होऊ दे आणि रोज तू हे कर. 2024 मध्ये मी ही गोष्ट केली.
मी तुम्हाला सांगू शकत नाही. कितीतरी गोष्टी तुम्ही त्याच्यातली ताकद तुम्ही खेचून आणता आणि हे तुम्ही करू शकता तुमच्या विचारांमध्ये, कारण विचार पण एक कर्म आहेत हेही आपल्याला माहिती नसतं. हे सगळं आपणच करू शकतो हेही आपल्याला माहिती नसतं. आपणच आपलं आयुष्य घडवतोय आपल्या कर्मांतून, ह्याच्याविषयी आपल्याला कल्पना नसते आणि सतत तक्रार मात्र करत असतो आणि बदलाची मात्र आपण अपेक्षा करत असतो आणि आपल्याला कळत नाही नुसती कॅलेंडरची पानं बदलली जातात, वर्ष सगळी सेम जातात. आपल्याकडे असलेल्या गोष्टी मोजायला लागा आणि काय चमत्कार होतोय तो बघा. कोणत्याही 3 गोष्टींमध्ये व्यक्ती असेल, एखादा इव्हेंट असेल, प्रसंग एखादा घडला असेल, एखादी संधी असेल, कोणीतरी मला पटकन मदत केली असेल, एखादी घटना असू शकते, कोणती पण छान गोष्ट जी झाली आहे शक्यतो आदल्या दिवशीची, त्या 3 गोष्टींविषयी मी प्रचंड कृतज्ञता व्यक्त करते आणि ते सगळ्यांना मिळू दे म्हणते. सगळ्यात महत्वाचं. त्याच्यानंतरच्या 3 अशा गोष्टींची मी कृतज्ञता व्यक्त करते. थँकफुल असते परमेश्वराकडे बसून, फक्त थँक्यू मनापासून कृतज्ञता की हे मला मिळालं, जे ऍक्च्युली मला मिळालेले पण नाहीयेत. येस, त्या मिळालेल्या पण नाहीयेत, कारण ती तुमची व्हिजन आहे आणि ती व्हिजन तुम्हालाच करायची आहे आणि हे तुम्हीच करू शकता. त्यामुळे हे आपल्यालाच काम करायचं आहे. त्या 3 गोष्टी त्या पण मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा. त्याच्यातल्या 2 गोष्टी 24 संपलेलं पण नाहीये 2000 अजून, त्या पूर्ण पण झाल्यात. त्या झालेल्या नाहीयेत, पण जणू त्या झालेल्या आहेत. इतक्या मनापासून मी कृतज्ञता व्यक्त करत होते आणि मला ती व्यक्त करताना बऱ्याचदा कधी कधी सकाळी बसल्यानंतर रडू येतं. इतक्या मनापासून तुमच्या भावनेचा फोर्स जेव्हा त्याला लागतो, जेव्हा तुम्ही स्वतःशी बोलायला लागता, जेव्हा तुम्ही लिहायला लागता, त्या त्या विचारांना भावनेचा सपोर्ट मिळतो, मागून फोर्स मिळतो, तेव्हा तर ते 100% खरं होतं. याच्या मागे पुन्हा एकदा सायन्स आहे. एखादी गोष्ट आपण जेव्हा करतो त्याच्या मागे कष्ट आहेत, ऍक्च्युली उठून त्या करायच्या असतात, पण उठून जेव्हा करायच्या असतात तेव्हा त्याचा आधी विचार यावा लागतो. म्हणजे मी कुठेतरी पोहोचले तर लोकांना जर विचारलं की तुम्ही कसे पोहोचला तिथे, तर लोक म्हणतात काय गाडीनं आले, बसनं आले, कारनं आले, ट्रेननं आले. तर तसं नाहीये. तुम्ही इथे आलात ते विचारांनी आलात. आधी विचार आला इथे येण्याचा, मग तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी केल्यात. त्यामुळे आधी विचार यायला हवा आणि म्हणूनच विचार हा ईश्वर आहे असं सद्गुरू वामनराव पै सांगतात. मी याच्याविषयी मला किल्ली बसते आणि मी खूप मनापासून याच्याविषयी भरभरून बोलू शकते. ह्या गप्पा मारण्याचा जोग्या छान मैत्रिणी म्हणून आपला आता हा ऑनलाईन परिवार आहे, म्हणून या 3-4 गोष्टी मला फक्त तुमच्याबरोबर शेअर करायच्या होत्या, ज्याच्याविषयी मी चिंतन करत होते, ज्यानं मला फायदा झाला. खूप गोष्टी चुकीच्या झाल्या. आय विश मला त्या बदलत्या आल्या असत्या 2024 मध्ये. जसं मी सांगितलं, माझ्या तब्येतीविषयी असेल, काही इकडचे तिकडचे 2-4 निर्णय असतील, आपले डिसिजन्स आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये, पर्सनल लाईफमध्ये पण चुकतात. त्या मी 100% आय विश की त्या मला माघारी घेता येतील, पण आपल्याला वेळ फिरवता येत नाही. पण त्याच्यातून शिकून त्या 100% रिपीट होणार नाहीत, कारण की जसे स्ट्रेस ट्रिगर्स लिहिलेत, आयडियल सेल्फ लिहिलेलं आहे, तशीच लिहिता लिहिता मी माझी कीस्टोन हॅबिट सुद्धा या वर्षीची लिहित आहे. तुम्ही तुमची कीस्टोन हॅबिट लिहा, ज्याच्यामुळे ऍक्च्युली मुळाशी जाऊन आपण बदल होणार आहे आणि तो बदल झाल्यानंतर तुमच्या आयुष्यातल्या इतर डिपार्टमेंट्समध्ये पण बदल होणार आहेत. 2024 बरोबरच तुम्हाला मनापासून मला थँक्यू म्हणायचंय. या वर्षामध्ये आपण एकत्र होतो. छान छान तब्येत, आरोग्य, आपली शरीर सगळं सगळं छान छान. आपण किती प्रिव्हिलेज्ड होतो. आपल्याकडे मोबाईल आहेत, इंटरनेट आहे, छान छान व्हिडिओ, चांगले चांगले विचार कॉन्टेंटच्या या जगामध्ये आपल्याला एक्सचेंज करता येतात. तुम्हा सर्वांची सुद्धा खूप मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. तुम्हा सगळ्यांना हॅपी न्यू इयर. आय लव्ह यू.